नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा व्हिडिओ प्रचंड गाजतोय। पाहुयात व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओ मागचं न्यूज 18 लोकमतनं जाणून घेतलेलं व्हायरल फॅक्ट। सोशल मीडियात हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओत गुगल मॅपवर जेव्हा तुम्ही महाराष्ट्रात जाता तेव्हा एक शहर येतं, लातूर। यानंतर खाली गेल्यावर प्रतिमा दिसते ती छत्रपती शिवाजी महाराजांची। हा व्हिडिओ बारकाईने पाहिल्यास त्यात अनेक बाबी दिसतात। गुगल मॅपवर दाखवलं जाणारं हे लोकेशन महाराष्ट्रातलं असल्याचं स्पष्ट होतं। लोकेशनच्या जवळ जाताना हे लोकेशन लातूर जिल्ह्यातलं असल्याचं स्पष्ट झालंय। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्याला यात सर्कल करण्यात आलंय। निलंगा शहरावर फोकस करण्यात आलेल्या या लोकेशनमध्ये काही क्षणात शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसायला लागली। ही प्रतिमा बरीच मोठी असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। हा व्हिडिओ पुन्हा एकदा बघूया। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज। व्हायरल झालेल्या या व्हिडिओतलं लोकेशन निलंगा दाखवण्यात आलंय। त्यामुळे न्यूज 18 लोकमतची टीम व्हायरल फॅक्ट शोधण्यासाठी रवाना झाली। निलंगा शहरात पोहोचल्यानंतर ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची ही हरित प्रतिमा साकारण्यात आली आहे ते ठिकाण आम्ही शोधून काढलं, पण त्या ठिकाणी शिवाजी महाराजांची हरित प्रतिमा दिसली नाही। गुगल मॅपच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचं सत्य शोधून काढण्यासाठी आम्ही निलंगा तालुक्यामध्ये आलो आणि निलंगा तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी हरित शिवरायांचं तैलचित्र निर्माण करण्यात आलं होतं, हीच ती 5 एकर जागा आहे। या 5 एकर जागेमध्ये हरित शिवरायांचं तैलचित्र या ठिकाणी 10 कलाकारांनी मिळून निर्माण केलेलं होतं आणि याच ठिकाणी जवळपास 28,000 किलो आळीव गवताच्या बियाणांचा वापर करून हे तैलचित्र या ठिकाणी निर्माण केलेलं होतं। शिवजयंतीच्या निमित्तानं 19 फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या निमित्तानं हे तैलचित्र या ठिकाणी उभारण्यात आलं होतं आणि अवकाशातून देखील या तैलचित्राचं दर्शन जे आहे ते आपल्याला करता येत होतं। व्हायरल झालेल्या या व्हिडिओचं फॅक्ट सत्य ठरलं। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं निलंग्यातील दापका रोड इथल्या ॲडव्होकेट ND नाईक यांच्या शेतात 2,40,000 चौरस फुटावर छत्रपती शिवरायांची हरित प्रतिमा साकारण्यात आली होती। 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांची ही प्रतिमा तयार व्हावी यासाठी 10 दिवस आधीपासून तिथं काम सुरू होतं। अळीव गवताचं बीजारोपण करून ही प्रतिमा साकारण्यात आली। ही प्रतिमा सर्वांना पाहता यावी यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे 4 स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली। तब्बल 10 दिवस अथक परिश्रम घेऊन 5 एकरात 1,500 किलो अळीव गवताच्या बियाण्यांचा वापर करून शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारण्यात आली। आम्ही महाराजांचे विचार प्रत्येक घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हरित शिवजन्मोत्सव साजरी करतोय। त्याच्यामध्ये आम्ही एकंदरीत 6 एकरमध्ये आपल्याला पाठीमागं दिसत असेल 6 एकरमध्ये आळीव ह्या गवतानं आम्ही महाराजाची प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही जवळपास 1 लाख सीड पेपर देतोय। त्याच्यामध्ये तुळस आणि वडाचं झाड आम्ही प्रत्येक येणारे इथं प्रेक्षक आहेत आणि जे शाळेचे मुलं असतील त्यांना हा एक प्रयत्न करतोय। त्याच्या निमित्ताने पर्यावरणविषयी जागरूकता निर्माण व्हावं। सोशल मीडियात अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, पण त्यामागचं सत्य फारसं समोर येत नाही। निलंग्यातल्या व्हायरल झालेल्या या व्हिडिओची फॅक्ट न्यूज 18 लोकमतनं शोधून काढली। व्हिडिओत करण्यात आलेला दावा आमच्या फॅक्टमध्ये खरा ठरलाय। व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणण्यासाठी न्यूज 18 लोकमतनं केलेला व्हायरल फॅक्ट हाच एकमेव मार्ग आहे। ज्यांनी ही प्रतिमा साकारली त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे। नितीन बनसोडे, न्यूज 18 लोकमत, लातूर।
वळूया पुढल्या बातमीकडे. बैल हा तसा कोणावरही हल्ला चढवत नाही, पण एक बैल मात्र चिडला आणि त्यानंतर त्यांनी काय धुमाकूळ घातलाय पाहूया. बैल कधी चिडत नाही, पण जेव्हा चिडतो तेव्हा कोणाचीच गय करत नाही. आता हेच पहा, सायकलवरून जाणाऱ्याला बैलानं पळत येऊन धडक दिली. त्यानंतर बैल लाईटच्या पोल मागे उभा राहिला. सायकलवाला सायकल उचलायचा प्रयत्न करायला लागल्यावर बैल पुन्हा चिडला. बैल आणि तो माणूस एकमेकांकडे पाहत राहिले आणि लगेचच बैल पुन्हा एकदा हल्ला करण्यासाठी आला. पळणाऱ्या माणसाला बैलानं शिंगावर उचलून आपटलं. भिंतीवर माणसाला लटकवलं. त्यानंतर बैल माघारी फिरला. दुसऱ्या व्यक्तीनं बैलावर पाणी फेकून त्याचं लक्ष विचलित केलं. बैल पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन उभा राहिला. बैलाच्या हल्ल्यानं गर्भगडीत झालेला तो जखमी माणूस कसाबसा तिथून निघून गेला. त्याची सायकल मात्र तिथंच पडून होती. यानंतर त्याच रस्त्यानं एक बाईकवाला आला. बैलानं बाईकला धडक देऊन त्यालाही खाली पाडलं. बाईकवाला लगेच तिथून पळाला म्हणून कसाबसा बचावला, तर बैल पुन्हा त्याच्या जागेवर जाऊन उभा राहिला. गुजरातच्या राजकोट शहराजवळची ही घटना आहे. बैलाच्या उच्छादाची बातमी कळल्यानंतर नगरपालिकेनं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बैलाची रवानगी कोंडवाड्यात करण्यात आली आहे आणि स्थानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी पुण्यातली. पुण्यातल्या वाहतूक पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हेल्मेट न घालणाऱ्यांना आता ई चलन घरपोच पाठवलं जाणार आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या डोक्याचा ताण आणि पुणेकरांच्या डोक्यावरचं हेल्मेट गायब झालंय. पुणेकर निवांतपणे त्यांच्या बाईक रस्त्यावरून चालवत आहेत. अर्थात बहुतांश पुणेकरांच्या डोक्यावर नेहमीप्रमाणे हेल्मेट दिसत नाहीये. हेल्मेट सक्ती रद्द झालेली नाही, पण पुणेकरांनी ना कधी डोक्यावर हेल्मेट घेतलं ना डोक्यात कधी सक्तीचं टेन्शन घेतलं. पण आता पुणेकरांना घर बसल्या दंडाचं चलन दिलं जाणार आहे. चलनाचं जे होईल ते होईलच, पण पुणेकर हेल्मेट सक्ती रद्द झाली असं समजून मात्र आता वावरताना दिसत आहेत. हो, आता उशीर झाला असं नाही घातलं. नाही का? तुम्हाला काय वाटलं, हेल्मेट सक्ती रद्द झाली असं वाटलं? हो. हेल्मेट घालायचंच नाही, पण त्यासाठी पुणेकरांनी दिलेले बहाणे मात्र अफलातूनच म्हणायला हवेत. रस्त्यावरती तुम्हाला अडवणार नाहीत. डोक्याला जखम झाली त्यामुळे मी हेल्मेट नाही घातलेलं आहे. हेल्मेट आहे माझ्याकडे. हेल्मेट आहे. मी हेल्मेट घातलं नाही, माझ्या मणक्यात त्रास आहे. हा, मानेला चालत नाही. चालत नाही सर, मान्य आहे, पण आपण हेल्मेट घेतो. पण यांनी जे कायद्याने काढले ते चुकीचं आहे. कुणाच्या डोक्याला जखम तर कुणाच्या मणक्याला त्रास, आणि त्यामुळे पुणेकर हेल्मेट घालत नाहीयेत. अर्थात पुणेकरांकडे हेल्मेट नाही असा त्याचा मुळीच अर्थ होत नाही. आता घरी येणार दंडाची पावती येणार, पण ऍक्च्युअली घेतला आहे, घातला नाही. हेल्मेट सक्ती करताना पोलिसांना असे अनेक बहाणे ऐकावे लागत होते. ई चलनामुळे पोलिसांची या बहाण्यातून सुटका झाली आहे. पण ई चलन भरताना पुणेकरांनी नवे बहाणे केले तर पोलीस काय करणार, हाही प्रश्न कायमच आहे. अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेकनंतर बातमी बर्निंग कार संदर्भातली आहे. दृश्यांमध्ये तुम्ही जी कार आता पाहताय त्याची अवस्था पाहून ही नक्की कार होती असा एक प्रश्न सुद्धा पडतोय. खालापूर मार्गावर अचानक कारनं पेट घेतला, कारचा स्फोट झाला आणि जे घडलं ते तुमच्या समोर आहे. मात्र सुदैवानं चालक मात्र बचावलाय. पाहूया. या दृश्यांमध्ये तुम्ही जी कार पाहताय त्याची अवस्था पाहून ही नक्की कार होती का असा प्रश्न तुम्हाला पडल्या वाचून राहणार नाही. खालापूर मार्गावर अचानक कारने स्फोट घेतला आणि जे घडलं ते तुमच्या समोर आहे. मात्र सुदैवानं चालक बचावलाय.
दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गावर कारचा अचानक स्फोट झाला. या दोन्ही घटनांमधला समान दुवा म्हणजे या दोन्ही कार ऑल्टो होत्या. खेडमधल्या दुर्घटनेचा आवाज इतका भीषण होता की आजूबाजूच्या गावचे लोक धावत आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. कार सोबतच कार चालकाचाही कोळसा झाला. त्यामुळे रस्त्यावर सुसाट पळणाऱ्या तुमच्या कारच्या दुरुस्तीकडे आणि देखभालीकडे तितक्याच तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत बनकर, खेड. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेच्या आजवरच्या इतिहासामध्ये शिवसेनेला अनेक धक्के बसले. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरेंसारख्या बड्या नेत्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. मात्र शिवसेनेनं हे सगळे धक्के पचवत राज्यात सत्ता मिळवली. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, शिवसेनेच्या स्थापनेवेळी 80% समाजकारण आणि 20% राजकारणाचं सूत्र ठरवण्यात आलं होतं. त्यामुळेच शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी राजकारणाला गजकरणाची उपमा दिली होती. मात्र स्थापनेनंतर अवघ्या काही वर्षातच सेनेचा राजकीय प्रवास सुरू झाला. शिवसेनेच्या इतिहासात आजवर अनेक स्थित्यंतरं घडली. मध्ये छगन भुजबळांनी शिवसेनेला पहिला मोठा धक्का दिला. त्यावेळी शिवसेनेत मोठा भूकंप झाला होता. बाळासाहेबांच्या एका शब्दाखातर जीवाचं रान करणाऱ्या शिवसैनिकांसाठी हा मोठा धक्का होता. मंडलचं कारण देत भुजबळांनी काही आमदारांसोबत सेनेला जय महाराष्ट्र करून शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये महसूल मंत्री आणि गृहनिर्माण खात्याचं मंत्रिपद मिळवलं. मात्र शिवसैनिकांना ते रुचलं नव्हतं. शिवसेनेच्या कडव्या विरोधाचा सामना त्यांना करावा लागला. त्यातूनच त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाही केला होता. कारण पक्ष सोडून जाणाऱ्यांविषयी बाळासाहेबांचं मत अत्यंत परखड होतं. तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार जर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. भुजबळांनी सत्ता सोडल्यानंतर पक्षातील इतर कोणी तसं धाडस केलं नाही. मात्र तब्बल 14 वर्षांनी पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली. सेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या हाती आलं होतं. त्यामुळं सेनेतील अनेक महत्वाकांक्षी नेते नाराज झाले होते. 2005 मध्ये नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका करत सेनेला जय महाराष्ट्र केला. मात्र राणेंनी दिलेला धक्काही शिवसेनेनं पचवला. राणेंपाठोपाठ राज ठाकरेंनी सेनेला दुसरा मोठा हादरा दिला. माझ्या विठ्ठलाला बडव्याने घेरलाय असं सांगून त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता शिवसेनेची स्थापना झाली. त्याला 5 दशकांहून अधिक काळ उलटून गेलाय. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच आजवरच्या वाटचालीचा वेध घेणारा आमचा स्पेशल रिपोर्ट. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, गेल्या 5 दशकाहून अधिक काळ महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या मनावर शिवसेना या 4 अक्षरांचं गारुड आजही कायम आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईत मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी ही संघटना स्थापन केली. पाहता पाहता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर शिवसेनेच्या रूपानं एका राजकीय पक्षाचा उदय झाला. एकेकाळी विरोधात असलेल्या शिवसेनेनं सत्तेचा सोपान गाठला. शिवसेनेचा हा राजकीय प्रवास मोठा विलक्षण आहे. हा महाराष्ट्र काय लेच्यापेचांचा देश नाही आहे. ही वाघाची अवलाद आहे, वाघाची. आणि या वाघाला कुणी डिवचलं तर त्याचे काय भयंकर परिणाम होतात याचे इतिहासात दाखले आहे. आणि भविष्यात पाहायचा असेल तो काळ संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाचा होता. SM जोशी, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, सेनापती बापट अशा दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली मराठी माणसानं हा लढा पुकारला. या लढ्यात आचार्य अत्रे यांचा मराठा आणि बाळासाहेब ठाकरेंचा मार्मिक हे साप्ताहिक अग्रणी होते.
पुढे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील नेत्यांची फाटाफूट झाली। स्वतंत्र राज्य मिळूनही त्याचं नेतृत्व करण्यात संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांना ते शक्य झालं नाही। तर मुंबईत बाहेरच्या राज्यातून रोजगारासाठी येणाऱ्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत होतं। त्यामुळे मुंबईत मराठी भाषिकांची होणारी गळचेपी वाढत होती। व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरेंच्या चाणाक्ष नजरेतून ही बाब कधी सुटली नाही। या बाहेरच्या लोकांमुळे आपल्याला नोकऱ्या भेटत नाहीत। हे मामूली लोक कुठून आलेत आणि आपल्यावर राज्य करतायत। नशीब ऑफिसात फक्त आपण दोघच मराठी आहोत। अरे नशीब नाही, दुर्दैव आपलं। त्यांनी मार्मिक मधून या मुद्द्याला हात घातला। मराठी माणसाच्या हक्कासाठी बाळासाहेबांनी मराठी माणसाला साथ घातली। मार्मिक मधील वाचा आणि थंड बसा या सदराला तुफान प्रतिसाद मिळाला। मराठी माणसाच्या मनातील खदखद ओळखून 19 जून 1966 ला बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली। 25 वर्ष झाली हो या देशाला स्वातंत्र्य मिळून, पण अजूनही तोच लढा सुरू आहे। कारण एकच, मुलांच्या हाती काम नाही। 30 ऑक्टोबर 1966 ला शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा झाला। पहिल्याच जाहीर सभेला लाखोंची गर्दी उसळली। या सभेत बाळासाहेबांच्या तडाखेबाज भाषणानं मराठी माणसांच्या मनावर अक्षरशः गारुड घातलं। हे तुमच्या शिवसेनेची ताकद आहे, ही माझी एकट्याची नव्हे। मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे शिवसेनेचं सुरुवातीचं सूत्र होतं। सेनेच्या जन्मानंतर पहिल्याच वर्षात शिवसेनेनं 1967 मध्ये ठाणे महानगरपालिका निवडणुकीत लक्षणीय यश मिळवलं। तर त्याच्या पुढच्या वर्षी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला। शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमूसही लागला नसता, मराठी माणूस कुठच्या पुढे फेकला गेला असता। आणि मुंबईचं नाक आपल्या हातात ठेवल्यामुळे महाराष्ट्राला सुद्धा कोणी हलवू शकत नाही। या निवडणुकीत शिवसेनेचा कम्युनिस्टांशी राजकीय सामना झाला। त्या काळी लालबाग, परळ या गिरण गावात डाव्यांचा दबदबा होता। मात्र शिवसेनेनं मराठी माणसाच्या न्याय हक्काचा मुद्दा पुढे करून डाव्यांच्या बाले किल्ल्याला खुद्दाड पाडली। पुढे महाराष्ट्र कर्नाटक वादात शिवसेनेनं उडी घेतली। त्यावेळी झालेल्या राजकीय संघर्षात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अग्रणी होते। ती काही बावळट माणसं जमलेली नाहीत माझ्याकडे, जमलेली समोर मी तयार केले। त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे, बाकी तुम्ही कोणी केलं नाही, उलट मोडला। 70च्या दशकात शिवसेना विरुद्ध कम्युनिस्ट वाद शिगेला पोहोचला। 1970 साली लालबाग मधील कृष्णा देसाई या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आमदाराचा खून झाला। त्या खून प्रकरणी संशयाची सुई शिवसेनेकडे वळली। त्यानंतर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे वामनराव महाडिक यांनी कृष्णा देसाईंच्या पत्नीचा पराभव केला। पुढे मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेनं काँग्रेसच्या मदतीनं महापौर पद पटकावलं। आणीबाणीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन केलं। मात्र 80च्या दशकात शिवसेनेनं भाजपशी युती केली। मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेनं त्या काळात आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कार केला। बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक भाषणांनी मराठी माणसासोबतच हिंदूंनाही पुरळ घातली। तोपर्यंत 90चं दशक उजाडलं होतं। सेना भाजप युतीच्या प्रचाराची धुरा खांद्यावर घेत बाळासाहेब ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरले। विधानसभेवर भगवा फडकावण्याच्या उद्देशानं बाळासाहेबांनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढला। तोपर्यंत बाळासाहेबांनी आपल्या निवडक शिलेदारांच्या माध्यमातून गावागावात शिवसेना पोचवली। एकीकडे शिवसेनेला जनसमर्थन मिळत होतं, तर दुसरीकडे शिवसेना अंतर्गत नेत्यांमधील संघर्षही शिगेला पोचला होता। मनोहर जोशी आणि छगन भुजबळ या सेनेच्या 2 बड्या नेत्यांमधील वादातून शिवसेनेत मोठी फूट पडली। शिवसेनेची मुलूक मैदानी तोफ छगन भुजबळ यांनी सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करून पवारांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसमध्ये प्रवेश केला। भलेही त्याला भुजबळांनी मंडलचं कारण दिलं असलं तरी हा वाद लपून राहिला नाही। भुजबळांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा फटका बसला। त्यानंतर बाबरी मशीद पाडण्यात आली। बाबरी माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे असं वक्तव्य करून बाळासाहेबांनी एकच खळबळ उडून दिली। त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी माणसासोबतच त्यांनी हिंदूंची मनही जिंकली। आप ही के कहने पर आपके लोगों ने बाबरी मस्जिद को तोड़ दिया। आपको कैसे पता कि राम लल्ला वहीं पर पैदा हुए थे? नहीं तो पाकिस्तान में पैदा हुए थे क्या? मुंबईतील दंगलीनंतर बाळासाहेबांनी आक्रमक भूमिका घेतली।
त्यामुळे शिवसेनेला हिंदुत्वाच्या नावावर मोठा जनाधार मिळाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपनं राज्याची सत्ता हाती घेतली. या काळात मनोहर जोशी आणि नारायण राणेंना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला. मात्र पुढची टर्म काही युतीला साधता आली नाही. राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी युतीला तब्बल 1.5 दशकांची वाट पाहावी लागली. पण तोपर्यंत शिवसेनेनं राज्याच्या राजकारणात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी सुवर्णा जोशी. न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपलं स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण दिवसभरातल्या घडणाऱ्या राजकीय आणि वेगवेगळ्या घडामोडींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो आमच्या स्पेशल रिपोर्ट्सच्या माध्यमातून. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त युतीमध्ये नवी ठिणगी पडण्याची चिन्ह आहेत. शिवसेना भाजप युतीत मुख्यमंत्री पदावरून वादाची ठिणगी पडली आहे. भाजपनं पुढचा मुख्यमंत्री आमचाच हा नारा दिलेला असताना आता शिवसेनेनं मुख्यमंत्री आमचाच असा निर्धार केलाय. त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता याच्या पुढे भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवे. 2 वर्षांपूर्वीच गोरेगावातील मेळाव्यातलं उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य आठवण्यामागचं कारण म्हणजे आज स्थापना दिवसाच्या दिवशी शिवसेनेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत शिवसेनेचाच मुख्यमंत्री करायचा असा पक्का निर्धार केलाय. लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अनेक वार करून भाजपला घायाळ करणाऱ्या शिवसेनेनं निवडणुकीच्या तोंडावर राजकीय तडजोड करत पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेतलं. पण लोकसभा निवडणुकीत भाजप मोठ्या ताकदीनं स्वबळावर सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या मनात पुन्हा एकदा डावललं जात असल्याची भावना निर्माण झाली आहे. त्याला कारणीभूत ठरलाय तो आगामी विधानसभा निवडणुकीचा युतीचा फॉर्म्युला, लोकसभा उपाध्यक्षपद आणि केंद्रात मिळालेलं अवजड खातं. त्यात भर पडली दिल्लीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपचा मुख्यमंत्री करण्यासाठी काढलेलं फरमान. त्यामुळे दुखावलेल्या शिवसेनेला आपली नाराजी लपवता येत नाहीये. आधी अयोध्या दौरा आणि आता अग्रलेखातून शिवसेनेनं अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात शिवसेना आज धारधार तलवारीच्या तेजानं तळपतीये. भाजपशी युती जरूर आहे, पण शिवसेना ही स्वतंत्र बाण्याची संघटना आहे. एका निर्धारानं शिवसेना पुढे निघाली आहे. याच निर्धारानं आम्ही उद्याची विधानसभा भगवी करून सोडू व शिवसेनेच्या 54व्या वर्धापन दिन सोहळ्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान असेल. चला याच निर्धारानं कामाला लागूया. सामनातून उद्धव ठाकरेंनी हा शिवसैनिकांना संदेश दिलाय. महाराष्ट्र जिंकण्याच्या निर्धारानं मैदानात उतरलेली भाजप कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्रीपद सोडणार नाही. अशा वेळी शिवसेनेच्याही आक्रमक भूमिकेनं सेना भाजप युतीत मुख्यमंत्री पदाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे युतीतला हा सामना जिंकण्यासाठी शिवसेनेनं भाजपला दिलेला हा स्वबळाचा संकेत तर नाही ना, अशी चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता आपण उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्यावरचा स्पेशल रिपोर्ट बघूया. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव आता परवलीचं ठरलंय. महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे कैवारी माननीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धवजी ठाकरे यांचा. मवाळ स्वभावाच्या उद्धव ठाकरेंनी आक्रमक शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा केवळ यशस्वीपणे सांभाळली आहे असं नाही, तर सेनेला सत्तेत नेऊन बसवलंय. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा आपलं नेतृत्व सिद्ध करून दाखवलंय. पक्षाची सूत्र हाती घेतली तेव्हा परिस्थिती वेगळी होती. सुरुवातीच्या काळात बड्या नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी सेनेचा डोलारा ढळू दिला नाही. गेल्या 17 वर्षात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा बराच कस लागला. महाराष्ट्रासाठी जटा, महाराष्ट्रासाठी लढा. शिवसेनेत बाळासाहेबांचा शब्द हा शिवसैनिकांसाठी अंतिम होता. त्यासाठी कोणतीही किंमत मोजायला शिवसैनिक तयार असायचा. क्रिकेट ही एक ऐसा जरिया है जो दोनों मुल्कों में दोस्ती का पैगाम ला सकता है. आप अपने देश के क्रिकेट के बारे में सोचते हैं और मैं मेरे क्रिकेट खेलने वाले देश के बारे में सोचता हूँ.
उद्धव ठाकरे शिवसेनेत सक्रिय होण्यापूर्वी राज ठाकरेंकडे बाळासाहेबांचा राजकीय वारस म्हणून शिवसैनिक पाहायचे। बाळासाहेबांप्रमाणेच आक्रमक भाषण शैली ही राज ठाकरेंची जमेची बाजू। तसंच अनेक वर्षांपासून सेनेच्या कामकाजात ते सक्रिय होते, त्यामुळे सेनेची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंसमोर अनेक आव्हानं उभी होती। सुरुवातीला नारायण राणे आणि नंतर राज ठाकरेंनी सेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं, पण त्यातूनही त्यांनी मार्ग काढला। उद्धव ठाकरेंकडे बाळासाहेबांसारखी आक्रमक भाषण शैली नसली तरी संघटन कौशल्यानं त्यांनी पक्षावर पकड मजबूत ठेवली। उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावर त्यांनी सबुरीने घेण्याचा सल्ला दिला। तसंच मित्रपक्ष भाजपशी त्यांनी कधी आक्रमक तर कधी नरमाईची भूमिका घेत आपलं राजकीय वजन कमी होऊ दिलं नाही। तसंच आपल्या पुढच्या पिढीलाही त्यांनी यशस्वीपणे राजकारणात प्रस्थापित केलं। युवा सेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे तरुणाईची ताकद सेनेच्या मागे उभी करतायत। शिक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून ते पुढाकार घेत आहेत। अलीकडच्या काही वर्षात आदित्य ठाकरेंनी सेनेत वेगळं स्थान निर्माण केलंय। शिवसेनेच्या वाटचालीत ठाकरे कुटुंबातील पुढची पिढी आता चांगलीच सक्रिय झाली असली तरी सेनेचा बाणा मात्र कायम आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।